हाय हाय परत एकदा 1 2 3 हाय माय बॅड सॉरी ओके 1 2 हाय नमस्कार मी तितिक्षा नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तो फायनली 14 फेब्रुवारी आहे आणि प्रेमाचा दिवस आहे, त्यामुळे एक प्रेमाचा व्हिडिओ घेऊन आम्ही आज तुमच्यासाठी आलेलो आहोत. येस एक्झॅक्टली 12 दिवसांनी आमची ॲनिव्हर्सरी आहे, पहिली वेडिंग ॲनिव्हर्सरी. आमचं 1 वर्ष लग्नाला पूर्ण होणार आहे आणि 1 वर्ष तुम्ही आम्हाला सांगताय की एक लव्ह स्टोरी व्हिडिओ बनवा. आणि आय एम सो सॉरी, आमच्या दोघांच्या वेळा जुळून येत नव्हत्या आणि माझं सिरियलचं शूट होतं, याच्या फिल्मचं शूट होतं, त्यामुळे आम्हाला जरा खूप कमी वेळ मिळत होता एकत्र. तर त्यामुळे आम्हाला तो व्हिडिओ काही करता आला नाही. बऱ्याचदा आम्ही क्वेश्चनेअर केले आणि त्यातनं काही क्वेश्चन्स लिहून पण काढले होते, पण ते सुद्धा कधी घडलं नाही. सो एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. पण आजचा एक खूप चांगला मुहूर्त गाठून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायनली घेऊन आलो आहोत. येस. सो जो आहे आमचा लव्ह स्टोरी व्हिडिओ. आणि तुमचे बरेच प्रश्न होते, त्यातले काही प्रश्न आम्ही काढलेत. Yes. आणि त्यांची आम्ही खरं बोलून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. येस येस. तर आपण डायरेक्ट प्रश्नालाच सुरुवात करूयात. हां चालेल. है ना? येस. फर्स्ट टाईम वी मेट, म्हणजे पहिल्यांदा आम्ही कधी भेटलो, हा एक प्रश्न होताच सगळ्यांचा. सो तुला आठवत आहे का? मला आठवत त्याला मी प्रश्न नाही दाखवलेत कारण हा उत्तर तयार करेल. पहिल्यांदा कधी भेटलो सांग. म्हणजे मला आपलं कन्यादान तो 2015 ना. हो, हां सर, 2015ला असे हे कन्यादान नावाची झी मराठीवर एक मालिका होती, 7 सेन्स मीडियाची, जी माझी पहिली मालिका होती आणि मला वाटतं तुझी पहिली मालिका होती. तर त्याच्यामध्ये जे हिरो हिरोईन आहेत त्यांच्या मित्रांच्या भूमिकेत आम्हाला कास्ट केलेलं होतं. आणि मला असं वाटतं हां, त्याचं इनिशियल शूट जे होतं ते लकीली नाशिकमध्ये होतं, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये. त्या कॉलेजमध्ये एक मला साधारण 2 आठवडे तिकडे, 2-3 आठवडे त्याचं इनिशियल सेटअप तिकडे होतं आणि तिकडे शूट होतं. आणि तितिक्षाचं ऑलरेडी कास्टिंग झालेलं होतं, मला वाटतं त्यांचं शूट पण सुरू झालेलं होतं. हां नाही, माझंही ॲक्च्युली कास्टिंग थोडं उशिराच झालं, पण नाशिकलाच झालं, मधुरा वगैरे. हो, पण माझं पहिलं शेड्यूल नाशिकमध्ये, 2दा आय थिंक नाशिकला. आणि मला पण त्या सिरियलचे जे प्रोड्युसर आहेत शशांक सोळंकी, त्यांनी आणि आमचे संतोष प्रभुणे सर, त्यांनी तिकडे भेटायला बोलवलं होतं सेटवर. आणि मी तिथे भेटलो आणि माझं कास्टिंग झालं आणि शूट सुरू झालं. मला असं वाटतं तिथे एकच दिवस शूट केलं, पण तिथे आम्ही भेटलो म्हणजे पहिल्यांदा असं बघितलं की अच्छा, कारण की खूप गर्दी होती त्यामध्ये ना. गर्दी म्हणजे सगळे खूप स्टुडंट्स होते आणि कॉलेज बेस्ड सिरियल असल्यामुळे खूप जास्त माणसं होती तिथे. तर तेव्हा मी सुद्धा तुला पहिल्यांदा तिथे, मी पण तुला तिकडेच पाहिलं होतं. अजिबात बोललो नव्हतं, म्हणजे काही असं ॲटिट्यूड वगैरे म्हणून नाही, पण कारण आमचे सीनही नव्हते एकत्र. आणि खूप मला वाटतं एक 10-15 जण होते ॲक्टर्स आणि प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी सीन्स चाललेले होते, त्याच्यामुळे असं आमचं कधी बोलणं त्यावेळेला नाही झालं. पण मग आमचं मुंबईत शूट सुरू झालं आणि तेव्हा मला असं आठवतं की पहिल्यांदा जेव्हा बोललो होतो ते, त्याच्यानंतर आम्ही अनेकदा सीनसुद्धा केले एकत्र, पण त्याचे डायलॉग्स नव्हते. ॲटलिस्ट डायलॉग्सच्या निमित्ताने एकमेकांची बोलत तसं काही नव्हतं. आम्हाला डायलॉग, मला तर डायलॉगच नसायचा, तर नाहीच. म्हणजे मी तिकडे जाऊन विचारायचं मला माईक लावायचा आहे का, तर ते नाही म्हणायचं. सो बेसिकली ती सिरियल अशी होती की मी आणि त्या आम्ही सगळ्या मैत्रिणी, आम्ही डान्सर्स असतो आणि एक बेंच, सगळ्यांचं बॅकअप झालं की एक बेंच टाकायचे, म्हणजे यांची डान्स रिहर्सल, यांचं सगळं तिकडे चालू आहे, ते शूट होतं आहे आणि त्याच्या ऑपोजिट अँगलला मी बसलो आहे मित्र म्हणून आणि मी त्यांना चेअर करतोय. आणि समोर कोणी नसताना पण मी दिवसभर यांचा डान्स बघितलेला असायचा, त्याच्यामुळे समोर मी सुद्धा तेव्हा, त्यामुळे त्याला ऍक्टर म्हणून असं फार सिरियसली नव्हतं घेतलं. नाही, तितिक्षाने मला सिरियसली घेतलंच नव्हतं. मला अजूनही आठवत आहे, तितिक्षाकडे असा एक स्काय ब्लू आयफोन होता
आणि माझ्याकडे नव्हता. तर ती असं त्याच्यावरूनही मला चिडवायची की कुठला शिशी तुझ्याकडे कुठला फोन आहे. मला नीट आठवतंय ते अजून. तू काय करायची माहिती ना काय मग आज आहे का नाही डायलॉग काही असं, पण तुम्हाला असं छळायची. हे मी करू शकते. फार मी काही दिवे लावत नव्हते बरं का, 1000 टेकवायचे तेव्हा माझे. काय नाशिकून आलास का असं असं मला ते चिडवायची. पण तेव्हाच मी एक शो घेतला होता, म्हणजे मला एक मिळाला होता टोटल नादानिया, आणि त्याचं शूट जवळच चालायचं. आणि एक दिवशी असं झालं की मी टोटल नादानियामध्ये नाईट करत होते आणि ती संपवून नेक्स्ट डे म्हणजे माझं शूट होतं कन्यादानचं. सो मी मडमध्येच होतं, तर मग मी डायरेक्टली नाईट संपवून तिथे गेले पहाटे 5-6 वाजता. आणि 8ची शिफ्ट होती काहीतरी, आणि तू ऑलरेडी आलेला होतास की एक 15-20 मिनिटात तू पोहोचला. आणि कोणीच नव्हतं आले, कोणीच आलं नव्हतं, फक्त असे स्पॉट दादा वगैरे आले होते. आणि तेव्हा मग मी पहिल्यांदा तेव्हा त्याच्याशी बोलले, तेव्हा आपण बोललो प्रॉपर बोललो. तेव्हा मग मी काय रे तू इथे कसं काय इतक्या लवकर कसं काय आला, तुला चुकीची शिफ्ट कळली का? मग तुम्हाला नाही मी नाशिकून आलोय, मी सकाळी 3ला निघालो, मला अंदाज नाही आला, मी लवकर पोहोचलो, मग तुझं काय. सो तिथे आम्ही मग दुसरा मी शो करते. मग ह्याचं होतं की मी नाटक करतो, मी खूप नाटक केलं. आम्ही त्यावेळेला खूप गप्पा मारल्या आणि त्यावेळेला आमची थोडी मैत्री झाली. येस एक्झॅक्टली. सो फर्स्ट टाइम आम्ही तिथे भेटलो खऱ्या अर्थाने, असं म्हणायला हरकत नाही. त्या सिरियलच्या गुड वन. त्यानंतर आहे वन थिंग यू लाईक अबाउट ईच अदर द मोस्ट. एक गोष्ट कशी सांगायची, लग्न केलंय, एक गोष्ट कशी सांगू बरं. एक गोष्ट आता ते फार उथळ वाटेल ऐकायला, पण हा खूपच स्वच्छ मनाचा माणूस आहे. म्हणजे कसं सांगू, अशी एक गोष्ट खरंच नाही सांगता येणार असं. पण मला म्हणजे एक खूप प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला तितिक्षाची कंपनीज खूप आवडते. म्हणजे तितिक्षाबरोबर मी कितीही म्हणजे ऑफकोर्स म्हणूनच लग्न केलं, पण मी तिच्याबरोबर बोरच नाही होत. सेम. बरं, नेक्स्ट आम्हाला एक खूप जास्त कॉमन प्रश्न येतोच, आणि प्रश्न म्हणण्यापेक्षा हे असं डिक्लेअर केलं जातं. कॅमेरा हलवला ना, सॉरी. असं डिक्लेअर केलं जातं की आम्हाला तुळशी जवळपासूनच माहिती होतं की तुमचं लग्न होणार. आता हे मला खरंच माहिती नाही की का सगळ्यांना माहिती होतंय, कारण की आम्हालाच माहिती नव्हतं. कारण की सिरियल चालू असताना तसं ॲब्सोल्युटली काहीच नव्हतं, काहीच नाही. म्हणजे जसं आम्ही म्हणालो की पहिल्या सिरियलला आम्ही तिथे भेटलो, त्याच्यानंतर तिने वेगळं काम केलं, मी वेगळं काम केलं, आणि लकीली माझी सरस्वती तेव्हा झाली, माझी नकुशी नावाची मालिका झाली. 2-3 वर्ष आम्ही फार तर 1-2 वेळा भेटलो. मला आठवतं जेव्हा मला तुळशी जवळी राहासाठी सांगितलं की माझं कास्टिंग झालं आणि हिरोला तेव्हाही शोधत होते, तर तेव्हा मला आठवतं की मी पहिलं तुझं नाव सजेस्ट केलं, अरे आपण एकत्र सुरू केलं आहे आणि आता नकुशी सुद्धा संपली आहे. तर माझं असं झालं की अरे ह्याला विचारलं सुद्धा असं नाव सजेस्ट केलं होतं, आणि पण त्यांनी ऑलरेडी बोलवलं. लकीली त्याच प्रोडक्शन हाऊसची म्हणजे 7 सेन्स मीडियाचीच पुढची सिरियल आम्ही एकत्र केली, ज्याच्यामध्ये आम्ही दोघंही हिरो हिरोईन होतो. कन्यादान ज्यांची त्यांचीच ही मालिका होती, तुळशी जवळी. तर आणि मग त्या सिरियलमध्ये तुळशी जवळी राहामध्ये मग आमची खरंच जेन्युनली खूप चांगली मैत्री झाली, म्हणजे ओळख मैत्री, आणि मग आम्ही खूपच चांगलं आमचं बॉन्डिंग झालं, कारण आमच्या दोघांचेच खूप सीन्स असायचे. आणि लकीली आमची पूर्ण टीम जी होती ना ती एकदम मस्त धमाल टीम होती. एक्झॅक्टली. मे बी ते रोमॅन्टिक शो असल्यामुळे सगळ्यांना आमचीच केमिस्ट्री दिसायची, बट अदरवाईज अक्षरशः जान्हवी पण शिकाय, माई, भक्ती, अमृता, ऋतुराज, अमोलदादा, निरंजन, मिलिंद सर, सुलेखाताई, आम्ही सगळे असे एकदम खूप छान होतो एकत्र, आणि आमची सगळ्यांचीच खूप छान गट्टी झाली. तर त्या सिरियलच्या याच्यामध्ये आमची सगळ्यांची मैत्री खूप छान झाली. आणि तिथे काय व्हायचं की आमचे दिवसभरात जवळपास 12-15 सीन्स असायचे. नाटक त्यावेळेला मी अनन्या नावाचं एक नाटक करत होतो, त्याच्यामुळे मी नाटकही करायचो आणि सिरियल करायचो, त्याच्यामुळे आमची खूप धावपळ आणि त्यातनं आमची मैत्री जास्त स्ट्रॉंग झाली, एकमेकांना समजून घेणं. आणि यु नो म्हणजे ॲक्च्युली जेव्हा एखाद्याचं नाटक सुरू असतं आपल्याबरोबर ज्या कलाकाराचं, तेव्हा इतरांना थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते, थोडं फास्ट करावं लागतं कधी कधी, किंवा आता सगळ्यांचं सीन मग बघा शेवटी तुमचं क्लोज होणार, तर तुम्हाला रात्रीपर्यंत थांबा, अशा छोट्या फार क्षुल्लक गोष्टी असतात, पण त्यामुळे थोडासा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग होतो असं मला वाटतं. नाही, पण ते तसं झालं लकीली की मी ते नाटक करत असताना त्या सिरियलमध्ये माझे प्रोड्युसर्स जे होते त्यांनी मला कधीच एकही प्रयोग कॅन्सल करायला सांगितला नाही. माझ्या कुठल्या को ॲक्टरने मला अशी कधी वाईट पण नाही दिली की तुझ्यामुळे आम्हाला नंतर थांबावं लागणार आहे किंवा काय. 35 दिवस अमेरिकेला गेला होता, बिईंग अ लीड
एक माणूस 35 दिवस अमेरिकेला जातो. आणि त्याच्यात असं नव्हतं केलं की हा कुठेतरी गावाला गेलाय आणि मग आता दुसरा ट्रॅक. तर मी प्रत्येक दिवशी दिसत होतो, सो त्याचं बँकिंग केलं होतं आणि ते ह्या सगळ्या लोकांमुळे झालं. कारण यांनी कोऑपरेट केलं. तितिक्षाबरोबर खूप जास्त सीन्स असायचे, त्याच्यामुळे मी माझे मास्टर आणि क्लोज करून बऱ्याच वेळेला निघून जायचो आणि नंतर तिला तिचे क्लोज वेगळी, म्हणजे सगळ्या सीन्सचे तिचे एकटीचे व्हायचे. पण तिने कधीच अशी वाईब दिली नाही मला की तुझ्यामुळे मला थांबावं लागतंय किंवा काय. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आमची मैत्री खरंच खूप छान झाली. आणि मेन गोष्ट असते की जी शी खूप अट्रॅक्ट करायची एकमेकांबद्दल ती म्हणजे ही खूप खूप सुंदर काम करायची. त्याच्यामुळे तिच्याबरोबर काम करताना खूप मजा यायची. आमचे खूप असे इझिली खूप नॅचरली सीन्स व्हायचे. त्याच्यामुळे आम्ही 12-15 कितीही सीन्स करत असू तर ते सीन्स करताना त्याचा कंटाळा नाही यायचा. ते गिव्ह अँड टेक खूप छान लकीली आमचं व्हायचं. त्याच्यामुळे ते सीन्स करताना फार मजा यायची आणि ते कळायचं नाही. आणि ती केमिस्ट्री, आमची मैत्री खूप चांगली असल्यामुळे ती छान दिसायची. एक्झॅक्टली, राईट. तर जे व्हेरी स्वीट ऑफ यू जे म्हणतात की अरे तू जवळ येण्यापासून आम्हाला हवं होतं तुमचं लग्न व्हावं, पण तेव्हा ऑनेस्टली तशी काही वाईबच नव्हती. इनफॅक्ट कधीतरी रोमॅन्टिक सीन करताना आम्ही खूप हसायचो, खूप हसायचो, बघून हसायचो ह्या पद्धतीने डायलॉग बोलताना एकदम रोमॅन्टिक. पण येस, तू अशी जवळी राहाने काय दिलं तर आमची जी मैत्री आहे ती खूप स्ट्रॉंग झाली. आणि ती सिरियल करताना आम्हाला फार सगळ्यांनाच खूप आनंद मिळाला, कारण ती भट्टी जमून आली होती आणि एकमेकांबरोबर दिवसाला 12-12, 15-15 सीन्स करायचे. तर तो इट वॉज अ फन टाईम. तो खरंच खूप सुंदर शो होता. जर तुम्ही प्लीज बघितला नसेल ना तर ZEE5 वर तुम्हाला बघायला मिळेल, कारण तो खरंच एक शो म्हणून फार सुंदर होता. When did you realize you are in love and who proposed whom? आता हे पण असं आहे की म्हणजे असं प्रपोज कोणीच केलं नाही एकमेकांना. म्हणजे तुम्ही तो जो व्हिडिओ बघितलाय तो लग्नाचं प्रपोज, ते असं एक थ्रिल होतं. बट त्याच्या आधी असं प्रपोज नाही केलं आम्ही एकमेकांना ऍक्च्युली ना. नाही, असं खरंच असं प्रपोज असं नाहीच झालं एकमेकांमध्ये. ते खूप ऑर्गॅनिकली आपोआपच झालं. असं काही असं बोलावं नाही लागलं. आम्ही म्हणजे हे सगळं कॉलेजमध्ये मे बी सांगावं लागतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. एका वयानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली कळतं. खूप अनसेड असतं आणि त्याच्यात गंमत असते. सो तसं कोणी कोणाला प्रपोज नाही केलं. आणि असं देर इज नॉट वन डे और वन मोमेंट वेन वी रिअलाइज दॅट वी आर इन लव्ह विथ इच अदर. कारण की सुरुवातीपासून ती मैत्री होती, त्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं, ते लव्हशिप मध्ये झालं. येऊन लव्हशिप देते का वगैरे असं काही मी बोललो नाही किंवा ती पण नाही घडलं नाहीये. ओके, एक खूप अवघड प्रश्न आहे. हू सेज सॉरी फर्स्ट? Whoever is, you know, त्याची चूक आहे. इट इज दॅट सिम्पल. तो मला बेसिकली खूप सिरियस नोटवर मला एक सांगायचं आहे. अगं नाही, खरंच म्हणजे मी माझा डाएट चालू असतो. त्याच्यामुळे मी माझ्या डाएटमध्ये सकाळी मला असं वाटतं 150-200 ग्राम चिकन सॅलड, संध्याकाळी पण मी प्रोटीन आणि सॅलड घेतो. प्रोटीन शेक असतात, फायबर्स असतात, प्रोटीन्स आणि गुड फॅट्स असतात आणि त्याच्या बरोबरीने दिवसाला 4 हे माझ्या डाएट प्लॅनमध्ये माझ्या डायटिशियनने दिलेलं आहे. फॉर अ हेल्दी लाईफस्टाईल. 4 म्हणजे ते 5 झाले, 6 झाले, 10 झाले तर चालेल, पण 4 मिनिमम झालेच पाहिजे असं मला सांगितलंय. हेल्दी राहायचं असेल तर हे सगळं त्याच्यामुळे जिवंत राहायचं असेल तर सॉरी म्हणा. पण तर मी सॉरी म्हणतो पहिले. म्हणजे मी जवळपास ऑनेस्टली एक 2-3 वर्षामध्ये, जेव्हापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, 2 वर्ष 2-2.5 वर्षांपासून साधारण 2.5 लाख वेळेला सॉरी म्हणालो असेल. आणि तितिक्षा मला माहिती आहे किती, फॉर अ फॅक्ट मला माहिती आहे की ती 8 ते 9 वेळा मला सॉरी म्हणाली. 2.5 वर्ष. आणि हा जो रेशो आहे हा कधीच भरून निघू शकत नाही. त्याच्यामुळे सॉरी 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 मी म्हणत राहणार. ती म्हटली तर बारीक कसं करते हे. आय थिंक हे एक आर्ट आहे. त्यावर एक वेगळा व्हिडिओ, पुस्तक, पॉडकास्ट हे ते सगळं करणार आहे. कसं सॉरी नाही म्हणायचं. खूप आणि हा मी काही म्हणण्याआधी आता सॉरी म्हणायला लागला, इतका हुशार झाला. म्हणजे नको तू नको सांगूस मला. सॉरी काय चुकले, सॉरी, माझी चूक. त्याच्याने आयुष्य सुखकर होतं. डू यू फाईट?
असं खूप भांडण ऑन अ सिरियस नोट नाही होत, म्हणजे ऑफकोर्स होतात, छोटे छोटे भांडणं होतच असतात. असं मेजर भांडण झालं असं एखाद्या वेळेला झालं असेल. कधी कधी भांडता आणि हसू पण ती एक टचवूड खूप इतकी चांगली गोष्ट आहे की काय होतं की आम्ही ज्या वेळेला खूप सिरियसली भांडायला लागतो त्यावेळेला आम्ही एकमेकांकडे बघत नाही, कारण जर बघितलं तर आम्हाला हसू येतं. जी चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मध्येच थोडं जरा जास्त व्हायला लागलं की आम्ही बघतो एकमेकांकडे. आणि फोनवर मात्र तितिक्षाकडे खूप छान पोटेन्शियल आहे की तितिक्षा फोनवर खूप उत्तम भांडू शकते. हो, फोनवर, कारण त्यात दिसत नाही ना, त्याच्यामुळे त्याच्यावर तू प्रॉपर भांडू शकते. सो येस, आम्ही भांडतो. पण येस, भांडतो, ऑफकोर्स भांडतो, पण असे ते फार लवकर संपतं टचवूड. आणि जसं मी सांगितलं की कानमंत्र जो असं ओव्हर रेटेड वाटू शकतो पण जो नाही आहे सॉरी म्हणून टाकायचं, पुढे चालायचं. सॉरी, या इंटरव्ह्यूत माझं काही चुकलं असेल मला क्षमा करा. सॉरी. ओके, नेक्स्ट. किती छान आमच्यासाठी सनलाईट होता, तर हळूहळू गेला. आता थोड्या वेळाने आम्ही अंधारात व्हिडिओ करणार, त्यामुळे पटपट बोलूया. चल पुढचे काय खूप लिहिलंय तू. व्हिडिओ कसा करायचा, शेवटी तुम्हाला पण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचंय की नाही. एक्झॅक्टली. लास्ट ट्रिप टुगेदर मी गेलो होतो साताऱ्याला. आम्ही प्रकृती रिसॉर्टला, त्याचा ब्लॉग तोपर्यंत आउट झाला असेल, आय डोंट नो, पण आम्ही प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्टला गेलो होतो डॉक्टर सुयोग दांडेकरांचं. आणि ती आमची लास्ट ट्रिप होती. आणि त्या ट्रिप मागचा थॉट खूप छान होता, जो खूच सुंदर आर्टिक्युलेट केला तितिक्षाने, काय की आपण एकमेकांना हेल्दी हेल्थ गिफ्ट करूया असं. आता आम्ही तिथे छान पंचकर्म करून आलो आणि इट वॉज फन. येस, कारण खूप हेक्टिक आयुष्य झालं होतं, यु नो. सो आय नो सो त्यामुळे मग असं झालं की इकडे तिकडे फिरायला तर आपण जाऊच, पण आता वर्षाची सुरुवात होते, सो लेट्स एक डिटॉक्स करूया, पण एक प्रॉपर आयुर्वेदिक पद्धतीने आणि डॉक्टरांच्या कन्सल्टेशनने. म्हणून आम्ही तिथे आम्हाला फार मजा आली आणि खूप मजा आली. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे, वेन आर यू प्लॅनिंग अ बेबी. अरे बापरे. सो आम्ही मोठे झालो. बरं, मी हल्ली माझं वजन वाढलं आहे, मला एक गोष्ट खूप क्लिअर करायची आहे. माझं वजन आणि आय एम नॉट अशेम्ड अबाउट इट. तितिक्षा प्रेग्नेंट नाही, आय एम हॅपीली मॅरिड. मी सिरियल संपला तरी खूप खाते, रादर त्याच्या आधी सुद्धा थकून यायचं, मी खायचे व्यवस्थित आईस्क्रीम. क्वांटिटी नाही खात ती खूप, म्हणजे खूप खाते, पण तिला क्रेविंग. आणि हा मोरओव्हर लग्नानंतर इतके सण आम्ही केले आहे की तिथे नाही बनणं पॉसिबल. मी नाशिकला गेले की बाबा आवडीने माझी आवडती मिठाई आणतात आणि मी ते खूप मनापासून खाते. सो मी असं सगळं करत करत मी पुट ऑन केलं आहे वजन. बट त्यावर कामही करणं सुरू आहे. असं नाही की अरे आता खायचं असं अजिबात नाही आहे. बट मी प्रेग्नेंट नाही आहे. मी प्रेग्नेंट नाही आहे. आणि इतक्यात काही आमचं तसं काही एवढ्यात तरी नाही प्लॅनिंग नाही आहे. बट जेव्हा केव्हा असेल, ऑफकोर्स तुम्ही सगळे वेलविशर्स आहात, तर डेफिनेटली विल लेट यू नो. 100%. राईट. ह्याने माझ्याकडनं डायरी घेतली आहे. सो कारण तो प्रश्न शॉर्टलिस्ट करतो त्यातले. पण एक प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय. प्यार दोस्ती आहे. पण आमच्यासाठी ॲक्च्युली म्हणजे हे आम्ही याच्यावर आम्ही बऱ्याच वेळेला बोललो आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे कंपॅनियनशिप जी असते ना, तीच कुठल्याही मला असं वाटतं नात्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि तेच प्रेम असतं की एकमेकांची चांगली साथ देणं. आणि हा जो काही प्रवास असतो त्याच्यामध्ये एक आपला हक्काचा माणूस असतो की ज्याला आपण कधी बोर होत नाही आणि ज्याच्यावर आपण 100% ब्लाइंड ट्रस्ट ठेवू शकतो, जो नेहमी असतो, ज्याच्यामुळे आपण आहोत तसं जगू शकतो. आणि कुठलेच इनिबिशन्स त्या व्यक्तीसमोर आपल्याला ठेवावेसे वाटत नाही, ठेवावे लागत नाही. अशा व्यक्तीबरोबर जर आपण असू, असा जर कंपॅनियन आपल्याला असेल, तर मला असं वाटतं तेच प्रेम असतं. आणि ते खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं. छोट्या एका गोष्टीमध्ये असं नाही सांगू शकत आपण काय प्रेम. आम्ही सुद्धा आता हळूहळू एक्सप्लोअर करताय आणि मग कळतं, अरे हा हे फार गोड आहे, की म्हणजे खूप बेसिक की जर आपल्याला म्हणजे हे खूप कॉमन असतं बऱ्याच लोकांमध्ये की पंख्याचं स्पीड एकाला जास्त लागतो, एकाला कमी लागतो.
तर एकमेकांच्या मूडप्रमाणे किंवा कोणासाठी तरी म्हणून मग तो ज्याला जास्त फॅन ठेवण्याची सवय आहे त्याने तो कमी ही ॲडजस्टमेंट जी असते छोटी छोटी जी आपसूक होत जाते आणि जसं आपल्याला मी काहीतरी ॲडजस्ट करतोय असं वाटतही नाही आणि कधी ते सवयीचं होऊन जातं. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप प्रेम असतं आणि ते ज्याचं त्याचं त्याला डिस्कवर होत जातं. हां येस. आणि आमचं पहिलं वर्ष लग्नाचं आहे आणि या पहिल्या वर्षामध्येच आम्हाला खरं तर ती जी सिरियल चालू होती त्याच्यामुळे आम्हाला तसा खूप वेळ एकमेकांना देता नाही आला, पण त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या काही नवीन नवीन गोष्टी आम्हाला आमच्याच रिअलाईज होतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं की येस या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरंच प्रेम आहे. तर येस दॅट इज लव्ह, कंपॅनियनशिप आणि या लिटल थिंग्स. पुढचा प्रश्न तितिक्षाने काढलाय. ओके, सो नेक्स्ट एक प्रश्न आहे की हाऊ डू यू काय एन्जॉय युअर मॅरिड लाईफ फ्रॉम युअर बिझी स्केड्यूल. सो बिझी स्केड्यूलमधनं अर्थात खरंच हे डिफिकल्ट असतं आणि ह्या प्रोसेसमध्ये तुमचं वजन वाढू शकतं. आणि ते वजन वाढण्यासाठीच्या जे छोट्या छोट्या डेट्स असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. येस, मी सकाळी लवकर जायचे 7:45ला, तेव्हा हा उठायचा, हा जिमला जायची तयारी, त्यामुळे एक सकाळची कॉफी एकत्र, थोडे 15 मिनिटं लवकर उठायचं आणि कॉफी घ्यायची एकत्र, किंवा रात्री 11 वाजता आले जरी मी किंवा हा उशिरा आला असेल तरीही तो थकवा ऑटोमॅटिकली विसरायला व्हायचं. बट कारण खूप बोलायचं असतं. येस येस, त्यामुळे स्वतः एकमेकांसाठी तो 1 तास काढणं खूप गरजेचं आहे. मग आम्ही छान चालू बोल 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 मी लाईट लावतो. मूवी डेट्सला आम्ही जायचो, उशिरा का होईना आम्ही मूवीज बघायचो. अजून काय बरं करायचो आपण, ड्राईव्हजला जायचो रात्री. सो थोडंसं काय बरं म्हणतात, एफर्ट्स घ्यावे लागतात या गोष्टीसाठी, पण ते घेतलेच पाहिजे. राईट. ऑनेस्टली आपण ती एकमेकांची कंपनी खूप क्रेव्ह करत असतो. दिवसभरात खूप गोष्टी घडत असतात, त्या शेअर करायच्या असतात. सो दिवसातला काही वेळ जो फक्त एकमेकांसाठी असावा याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आणि त्यासाठी प्रयत्न नाही करायला लागत, त्यात इतकं सवयीचं आहे आणि त्याचं क्रेविंग होत असतं. त्यामुळे ही आली लेट किंवा मी आलो तरी आम्ही एक 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास तो आम्ही बोलतो. त्यावेळेला आपल्याला आपलं जे काही ठरलेलं शेड्यूल असतं ते थोडंसं मॉडिफाय करायला लागतं. हो, किंवा एक दिवस सुट्टी मिळाली तर असं जे आपण होतं असं काय की जेव्हा बिझी डेज असतात तेव्हा खूप प्लॅन्स होतात की अरे सुट्टी मिळाली की हे करूया ते करूया, पण जेव्हा ॲक्च्युली सुट्टी असते ना त्या दिवशी मग चल ना आराम करूया झोपूया असं होतं. पण ते न करता ॲक्च्युली जे ठरवलेले प्लॅन्स आहेत त्या करण्यात सुद्धा एक एक्सपिरियन्स असतो. यू ॲड इट टू युअर एक्सपिरियन्सेस आणि असे एकत्र एक्सपिरियन्सेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. सो आम्ही सुद्धा त्याचा प्रयत्न करत असतो, बाहेर पडलो, मजा केली, असं काय काय करत असतो. सुट्टीच्या दिवशी थकून नुसतं घरी बोर न होता छान बाहेर पडा. आम्ही बऱ्याच वेळेला असं करायचो आत्ता मध्ये की ही खूप लेट आली आहे किंवा मी आलो आहे आणि अचानक असा मूड व्हायचा की आपण आता काहीतरी केलं पाहिजे. सो आम्ही रात्री मे बी सकाळी 7 वाजता तिला जायचं आहे, मला जायचं आहे, तरी आम्ही 1 वाजता गाडी काढायचो आणि निघायचो. कारण रात्री लकीली मुंबईमध्ये ट्रॅफिक नसतं. सो आम्ही सी लिंकला जाऊन आलो, बँड्रामध्ये जाऊन आलो, किंवा काही 24/7 जे काही कॅफेज चालू असतात कधीतरी तिकडे गेलो, कॉफी प्यायलो. अर्थात हे रेग्युलर बेसिसवरती शक्य नाही किंवा ते करूही नाही, तेवढी महत्त्वाची असते. बट हे वन्स अ वीक मग त्याचं काही ठरलेलं नाही, जेव्हा आतून वाटेल तेव्हा केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. आणि कधीतरी थोडं स्ट्रेच करायचं, दोघांनाही एकत्र बाहेर फिरायला जावं. आणि असं बाहेर फिरायला जाणं हेच करावं लागतं असं नाही. कधीतरी फक्त आपल्या घरातला एखादा फेवरेट स्पॉट असतो तिथे बसून गप्पा मारणं, एखादी फिल्म एकत्र बघणं, ते जसं आम्ही म्हणालो लिटल थिंग्स त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि आम्ही तसंच करतो. ते काय असं जगावेगळं नाही आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने करतच असतं, तसं आम्ही करतोय. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, जो प्रश्न आम्हाला वारंवार येतो अबाउट आवर लव्ह स्टोरी. सो आय थिंक ऑलमोस्ट सगळं काही सांगितलं. हां, म्हणजे लव्ह स्टोरी कोणी असं कोणाला प्रपोज केलं नाही, ते खूप ऑर्गॅनिकली झालं. काय म्हणतात, आमची मैत्रीच खूप जास्त स्ट्रॉंग
होती, ती आहे, ती फॉर्च्युनेटली अजून 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 ग्रो होत चालली आहे. पण असं एका 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 पॉईंटला, एका टप्प्याला असं वाटलं की अरे नाही, आपल्याला मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त चांगलं वाटतं, जबाबदारी घ्यावीशी वाटते. हां, एकमेकांची काळजी वाटते, एकमेकांबद्दल काय म्हणतात, एकमेकांच्या कामाबद्दल, एकमेकांच्या फॅमिलीजबद्दल आपल्याला प्रेम वाटतंय, तो एक कॉन्स्टंट अनसेड सपोर्ट आहे. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी कधी बोललो नाही, पण त्या घडत गेल्या. आम्ही डेट करायला सुरुवात केली आणि मग काही दिवसांनी पोस्ट पॅन्डेमिक ते सगळं सुरू झालं. की पॅन्डेमिक मध्ये सुद्धा हा होता नाशिकमध्ये, मी इथे, आमचं कधीतरी बोलणं व्हायचं. पण तेव्हा सुद्धा म्हणजे हा पण छान फॅमिली टाइम घालवत होता, मी सुद्धा इथे होते मुंबईला. सो त्यानंतर हा परत आला आणि त्यानंतर मग आमचं जिम वगैरे एकत्र सुरू झालं होतं. राईट. आम्ही एकत्र वर्कआउट करायचो, एकत्र माझी फिल्म शाबाश मिथू, मला वाटतं त्याचं शूट सुरू झालं तेव्हा त्याने मला खूप जास्त ऍक्च्युली हेल्प केली. म्हणजे अगदी एक ग्राउंड बुक करणं माझ्या ऑडिशनसाठी, मला चांगला ट्रेनर शोधून देणं, कारण की मला माझ्या लेवलला तेवढं माझी बुद्धीच चालत नव्हती. तितिक्षाबद्दल जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल, ही नाही माहिती आहे ना, काय क्रिकेटवाली ग, मला वाटलं काहीतरी. सो तितिक्षा यूज टू प्ले क्रिकेट आणि ती शाळेत असताना आय गेस चांगलं मुंबईकडून वगैरे खेळली आहे ना, महाराष्ट्राकडनं पण एक मॅच ती खेळलेली, पण अदरवाईज मी वुमेन्स क्रिकेट खेळले आहे फॉर 8 years, गुड 8 years. आणि ती खूप कॉम्पिटिटिव्ह पण आहे. येस, मी चांगली पेसर होते. रादर शाबाश मिथूच्या वेळेला मला असं सांगितलं की तुझं स्पीड इतकं चांगलं आहे, तू IPL मध्ये ट्राय कर. आणि ते पण चांगल्या कोचेसने, ज्या आता इंडियन टीमला नुशीनचा रोल मी केला आहे, त्या होत्या. सो दॅट्स अ पार्ट. बट मला क्रिकेट खूप आवडायचं आणि त्याला माहिती होतं की ऑडिशन मिळाली किती महत्वाचं आहे. सो त्याने आउट ऑफ वे जाऊन गोष्टी केल्या. सो अशा गोष्टी आपोआप घडत गेल्या आणि त्याच्यातून मला असं वाटतं ते प्रेम वाटायला लागलं एकमेकांबद्दल. आणि तसं कुठलीही गोष्ट तिने माझ्यासाठी केली किंवा मी तिच्यासाठी केली अशी ठरवून नव्हती, ते आपोआप करावं असं वाटत होतं आणि ते होत होतं. हक्काचं झालं होतं. ऑडिशन आहे तर विदाऊट एनी काय बरं एक्सक्यूज मी त्याच्या घरी जाऊन त्याचं ऑडिशन शूट करायलाच हवं, हे अनसेड होतं. राईट. सो अशा खूप अनसेड गोष्टींमधनं हे प्रेम सुरू झालं. आणि जसं हा म्हणाला की आमचं म्हणजे ते ऑफकोर्स एक्सप्रेस ओव्हर द पिरियड आम्ही नेहमी थोडं करत गेलो. आणि जेव्हा लग्नाचा पण विषय आला तेव्हा अर्थात घरच्यांना आम्ही तेव्हाच्या तेव्हा सांगितलं, जेव्हा आमचं प्रेम होतं तेव्हा घरच्यांना सुद्धा कळलंच की अरे इतका वेळ एकत्र घालवत आहे, तर ऑफकोर्स ह्यांना एकमेकांची लग्न करायचंच असणार. सो पण सगळे इतके चिल होते की हा मग करतील, म्हणजे ह्यांना इतकी. आणि म्हणूनच एक गोष्ट अशी झाली की असं कोणी कोणाला कधी प्रपोज केलं नव्हतं, ते असंच झालं होतं, ऑटो मोडवर सगळं चालू होतं. तर मग मला असं वाटलं जेव्हा लग्नाच्या बाबतीत आमचे म्हणजे घरी सगळ्या चर्चा सुरू झाल्या, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता प्रपोज केलं पाहिजे असं चांगलं. आणि म्हणून मी ते असं छान, मला खूप आतून वाटत होतं की काहीतरी स्पेशल असलं पाहिजे. आणि म्हणून मग तो व्हिडिओ आणि चाहूल कोणाची आणि ते सगळं. ज्यांना माहिती नाही आहे तर सिद्धार्थने मला म्हणजे मला एक दिवशी फोन आला की तुला एका सॉन्गच्या शूटमध्ये इंटरेस्ट आहे का, आणि मला त्या ऑडिओ फाईल पाठवली. आणि मी सिद्धार्थला म्हटलं अरे एका सॉन्ग शूटसाठी विचारलं आहे, तर बघ बरं एकदा एक गाणं. तो म्हणाला तू ऐक ना, तू बघ ना, तुला आवडतंय का बघ ना. तर म्हटलं हा गाणं छान वाटतंय, तर करते म्हटलं, एक दिवस शूट आहे, बघूया आता कधी काय डेट वगैरे. आणि सगळं इतकं माझ्या फेवरमध्ये होतं, तू सांग कुठल्या डेटला अवेलेबल आहे प्रोडक्शनवाले. मग मी म्हटलं मला माझी पर्सनल हेअर आणि मेकअप असणं, हां ठीक आहे सगळं अप्रूव्ह. माझं झालं की खूप चांगली माणसं वाटत आहे, सो करूया. आणि मग फायनली जेव्हा मी त्या सेटवर पोहोचले, मी अर्धं गाणं शूट केलं माझ्याच एका मित्राबरोबर. त्याला म्हणजे हिरो म्हणून त्याचं कास्टिंग झालं, असं सगळं माझ्यासमोर चित्र उभं करण्यात आलं. आणि फायनल टेकच्या वेळेला जेव्हा मी टर्न होते ॲक्च्युली त्याच्याकडे बघायला, तेव्हा त्याच्या जागी सिद्धार्थ उभा होता. ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी आहे. सो तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये चेक करू शकता, खाली चाहूल कोणाची गाणं आहे, त्याच्या आधी प्रपोजल म्हणून एक व्हिडिओ आहे, त्याचा पण हे प्रपोज केलं. आणि याचाही कुठे हा प्लॅन फुटता कामा नये म्हणून मी आधी घरी तिला एक असं मिनी प्रपोज करून टाकलं होतं की बाबा आता प्रपोज हा किडाच आपण मारून टाकू की झालंय बाबा आपलं प्रपोज. 31 डिसेंबर 2022. हां 3 बरोबर 3. त्याने मला एक असं बेसिक लग्नाचं प्रपोज केलं होतं. बेसिक नाही म्हणता येणार, ते पण खूप भारी होतं, पण ते इतकं
इतकं प्रायव्हेट आहे आणि इतकं गोड आणि असं घरच्या घरी केलेलं खूप गोड प्रपोजल. सो ते केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता कारण मेन प्रपोजल तर ते गाण्याचं शूट होतं. सो बऱ्याच माझ्या मित्रांनी सगळी त्याच्यासाठी मदत केली. प्राजक्त देशमुख माझा खूप जवळचा मित्र, त्याने ते गाणं लिहून दिलं, मग ते श्रीनाथने कंपोज केलं, करण, निकिता, नगा, खूप जण इन्व्हॉल्ड. मला अजिबात याची कल्पना देखील नाही. इतके सगळे फ्रेंड्स इन्व्हॉल्ड आहेत आणि जवळपास महिना दीड महिना यांचं प्लॅनिंग सुरू होतं. 2 महिने जवळपास आम्ही ते सगळंच चालू होतं आणि 2 महिने हे तिच्यापासून लपवणं किंवा ते पोटात ठेवणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण ते खूप सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं आणि तेव्हा असं काही प्रपोज केलं नव्हतं, म्हणून म्हटलं लग्नाचं प्रपोजल तर असं ग्रँड पाहिजे आणि त्याच्यामुळे ते झालं आणि ते लकीली खूप सुंदर एक्झिक्यूट झालं आणि ती खूप गोड आठवण आहे आयुष्यातली. आणि लग्न सुद्धा आम्हीच आमचं असं सांगितलं, हां आता करतो आम्ही लग्न. हे कधी करूया रे? हां मग डिसेंबर नको, थंड थंड वातावरण पाहिजे, कसं जान फेबमध्ये करायचं का, अशा नोटवरती आम्हीच ठरवलं, आम्हीच तारीख काढली म्हणजे आम्हाला माहिती होता की ह्या तारखा आहे. मग मम्मी पप्पांना हां मग थोडंसं टुवर्ड्स दी एंड करूया ना, असं सगळं खूप एकमेकांच्या असं प्लॅन केलं आणि ते झालं छान. आणि आज ऑलमोस्ट लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. सो वी आर व्हेरी हॅपी. अँड ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद होते त्यामुळे हे झालं. कारण अगदी तुळशी जवळ राहापासनं तुम्ही आमच्यावरती इतकं प्रेम करताय आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं ती मालिका इतक्या जणांनी बघितली आहे. हे नंतर आता खाली कमेंट्स मध्ये बघून नंतर कळतं की इतक्या लोकांनी ती बघितली आहे. की राजवीर मनवा इतके माहिती होते लोकांना, हे आम्हाला खरंच माहिती नव्हतं. सो पण तुम्ही सगळ्यांनी इतकं मनापासून सगळं काही केलं आहे आमच्यासाठी प्रे केलं आहे, सिक्रेटली मॅनिफेस्ट केलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि पण खूप वाढायला लागले आहेत. सो आय थिंक लेट्स कॉल इट दी एंड. तर ही होती आमची लव्ह स्टोरी आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी कुठेतरी तुळशी जवळ राहापासून मॅनिफेस्ट केलं होतं की आमचं लग्न व्हावं आणि ते झालं. मोरोवर तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम केलं आहे आमच्यावर, ॲज अ कपल खूप जास्त प्रेम केलं आहे आणि म्हणूनच तुम्ही इतके दिवस आम्हाला सांगताय की लव्ह स्टोरीचा व्हिडिओ करा. अगदी प्रत्येक व्हिडिओ खाली ही कमेंट असतेच की लव्ह स्टोरी ब्लॉग बनवण्यात येईल. सो थँक्यू सो मच. खरंच दिस मीन्स अ लॉट टू अस, बोथ ऑफ अस. एक्झॅक्टली. अँड कीप लव्हिंग अस. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप 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 मनापासून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तुमच्या पण आयुष्यामध्ये भरून प्रेम यावं, हेच आम्ही सुद्धा प्रे करतो. सगळ्यांचं सगळं छान व्हावं, सगळं छान व्हावं. सो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि आम्ही असं येत राहू एकत्र. तुम्हाला आवडताना आम्हाला एकत्र बघायला आम्हाला माहिती आहे. थँक्यू. आणि ते सॉरीचा कानमंत्र विसरू नका.